राज्य सरकारच्या आरक्षण उपसमितीची बैठक संपलेली आहे। समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली। रॉयल स्टोन बंगल्यावर ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती। 1 ते 1.5 तास आरक्षण उपसमितीची बैठक झाली। त्यामुळे बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झालेली आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। तब्बल 1 ते 1.5 तास आरक्षण उपसमितीची ही बैठक झालेली आहे। समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडलेली आहे। सध्या मुंबईमध्ये मराठा आंदोलकांचं आंदोलन सुरू आहे। मनोज जरांगे पाटील हे आंदोलनाला उपोषणाला बसलेले आहेत आणि त्याआधी ही झालेली बैठक, आता ही बैठक संपलेली आहे। या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे पाहावं लागणार आहे। या संदर्भातली अधिकची अपडेट घेऊयात। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत आहेत। ओम, जवळपास 1 ते 1.5 तास ही बैठक सुरू होती। या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय घेण्यात आलाय, कशा संदर्भात चर्चा झालेली आहे? साधारणपणे 2.25 तास ही बैठक चालली आहे असं कळतंय। गिरीश महाजन असतील, विखे पाटील असतील किंवा बाबासाहेब पाटील, दादा भुसे, सगळीच महत्वाची मंडळी, प्रत्यक्ष तर काही मंडळी ऑनलाईन माध्यमातून उपस्थित होती। मुख्यत्वे या आंदोलनाच्या माध्यमातून या आंदोलनाच्या खरं तर हे जे आंदोलन सुरू आहे ते कशा पद्धतीने शांत केलं जाऊ शकतं आणि काय तोडगा काढला जाऊ शकतो यावर कायदेशीर सल्लामसलत देखील झाल्याचं कळतंय। त्यासोबतच महापालिकेचे अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित होते की ज्या पद्धतीची परिस्थिती मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये निर्माण झाली आहे, पालिकेच्या मुख्यालयासमोर ज्या पद्धतीने लोकांनी घेराव घातलाय किंवा ज्या पद्धतीची ट्रॅफिकची स्थिती आहे, सगळ्यावरती सगळ्याच अधिकाऱ्यांच्या माध्यमातून माहिती मागवण्यात आलेली आहे। काही मिनिटांमध्ये मंत्री समितीची सदस्य आणि संभावना अशी देखील आहे की विखे पाटील स्वतः देखील येऊन माध्यमांशी या संदर्भात अधिकृतपणे बैठकीत जी गोष्ट झाली, ज्या चर्चा झाल्या त्याची माहिती देतील। त्यामुळे प्रतीक्षा आहे ती म्हणजे मंत्र्यांच्या प्रतिक्रियेची, ज्या माध्यमातून या बैठकीतल्या काय काय घडामोडी घडल्या या संदर्भात स्पष्टोक्ती होईल। प्राची, नक्कीच ओम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।